तर मग आज असा मस्त संध्याकाळचा बेत होता पावभाजीचा. कारण यश म्हणत होता पावभाजी करायची, तर मग म्हणलं चला आता लेकरांची म्हणते तर करूया. तर मग मी घेतलं जी घरामध्ये जी भाजी होती तीच घेतल्या होत्या. फुलारा, शिमला मिरच, दोन बटाटे आणि इथं बघा ही आमचं यशचं चालूच असतं काय करायला लागले तर मग त्याचं मध्ये असतं हे दोघा भावाचं. तर चाकू घेऊन त्यातलं मधलं जे असतं पाणी ते खात होता ते, आणि ही बारकं पण मागायचं. तर मग इथं मस्त 2-3 बटाटे सोलून घेतले होते, मोठ्याले चिरून घेतले होते आणि कुकरमध्ये चांगले स्वच्छ पाणी धुवून 2-3 शिट्या हे घेतल्या होत्या त्याच्या. आणि जसं आपलं सिंपल असं तसंच केलं तर चांगले 3-4 शिट्या घेऊ होते त्याच्या. आणि मी तुमच्या संग काही रेसिपी शेअर केली नाही, नुसतं आपली जी भाजी होती ती अशी मस्त कांदा लसूण खोबरं आलं हे त्याचं चांगलं पेस्ट ही करून जिरी मोहरी ही टाकून पण मी रेसिपी नाही शेअर केली. मग जे मसाला ते सगळं टाकून अशी मस्त भाजी झाली. आणि आज करायची ती खीर पण करायची होती, कारण दूध खूप शिल्लक राहिलं होतं. मग मला शेवयाची खीरच करते. तर मग इथं घेतलं होतं पातेलं, त्यामध्ये थोडं तूप टाकून शेवया टाकली होती. कारण ही आधीच शेवया भाजलेल्या असतात, त्यामुळं जेवढं दूध होतं मग ते टाकलं आणि ह्याला चांगली अशी उकळी येऊन दिली. आणि ह्यामध्ये टाकलं होतं मी इलायची पावडर, त्यांनी चव पण चांगली लागते आणि चांगली उकळी येऊन द्यायची. आणि मग इथं यश चांगलं खातो, त्याला चांगलं लागते. तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.